आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत. भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन. सबस्क्राईब करा तिलक. मी काय केलं नाहीये. का केलं काय बोल, केलं का नाहीये. केलंस का केलंस बोल असं. मी काय केलं नाहीये. खोटं बोलतोस. मी काय मी तुला केलं मनाई नाहीये. केली होती ना. सांग, शेजाऱ्यांचा अपमान करतोस. अपमान करतो तू मी कोणाचा शेजाऱ्यांचा. अपमान नाही केला. मी उलट उत्तर देतोस. उलट बोलतोस त्यांना तू. हे शिकवलं मी तुला. सांग, बोल का अपमान केला त्यांचा. बोल का अपमान केला त्यांचा. हे शिकवलं मी तुला. बोल. वहिनी, हे काय करताय तुम्ही? लहान मुलगा आहे, त्याच्याकडनं चूक झाली असेल तरी काय झालं? नाही, हे बघ निर्मला, तुला आमच्या वैयक्तिक जीवनात बोलण्याचा काही एक अधिकार नाहीये. अच्छा, तर तुम्ही माझ्यावरचा राग या निष्पाप मुलावर काढताय का? तू माझी आई नाहीयेस. आई कधी आपल्या मुलाला मारत नाही. काकू माझी आई आहे. मी काकू सोबत राहणार, तुझ्या सोबत नाही राहणार. तू माझी आई नाहीयेस. शांत हो, रडू नको. तू माझ्यासोबत चल. हा नाही मुली, असं तू त्यांचं दुःख बघून रडायला लागलीस तर तुझ्या ध्येयामध्ये कधीच यशस्वी होणार नाहीस. पण आई, राजेंद्रला त्यांनी... मान्य आहे की मनीषाने राजेंद्रला खूप वाईट पद्धतीने मारलं असेल, पण त्याच्यासाठी तुला इतकं कनवाळू होणं गरजेचं होतं का? माझी मुलगी पण माझ्यासारखी कनवाळू आहे, तुझ्यासारखी दगडाच्या हृदयाची नाही. तुम्ही शांत बसा. मी तर शांतच आहे, पण वेळ शांत बसणार नाही देविका. लक्षात ठेव, ज्यावेळी वेळ बोलायला लागेल ना, तर तुला तोंड उघडू नाही देणार. वेळ तर त्यांची असते जे वेळेला आपल्या मुठीत ठेवतात. निर्मला, जर तू रामलालला सगळं सांगितलं असतं तर आपल्या अडचणी अजून सोप्या झाल्या असत्या. रामलाल समजून गेले असते की त्यांना तुझ्या आणि श्याम सुंदरच्या आयुष्यात ढवळाढवळ नाही केली पाहिजे. ते स्वतःच आपोआप तुझ्यापासून लांब झाले असते. जोपर्यंत तू त्यांना तुझ्यापासून लांब करणार नाहीस, तू आपल्या उद्दिष्टापासून लांब राहशील. आणि तुझं उद्दिष्ट राजेंद्र सायकलचं आहे. तुझं सगळं लक्ष तिकडे केंद्रित कर. कुणाकुणाच्या खांद्यावर पाय ठेवून जायचं आहे त्याची काळजी करू नकोस. जे दुसऱ्यांना दुःख देतात ते मला दुःख देत असतात, आणि जे स्वतः दुःख सहन करून दुसऱ्यांना सुख देत असतात ती लोक मला प्रिय आहेत. असे लोक महात्मा असतात. आपल्याला जे मनुष्य जीवन मिळाले आहे त्याला सत्कर्म करण्यामध्ये आणि ईश्वराची आराधना करण्यासाठी समर्पित केलं पाहिजे. चांगले कर्म करा, चांगल्या गोष्टी बोला, चांगला विचार करा. जो माझ्या या वचनांना लक्षात ठेवेल, स्वीकारेल आणि आचरणात आणेल, त्याचं कल्याण निश्चित आहे. सबका मालिक एक. रतनजी, काय? जेवायचं नाहीये का? काय करताय? मी माझ्या मुलीला झोपवत होतो. का हसतेस का? रतनजी, जेव्हापासून आपण शिर्डीवरून नांदेडला परतलो तेव्हापासून तुम्ही वेड्यासारखे असं का वागताय? आता मला तुमची काळजी वाटायला लागली आहे. का? आई मी अजून झालेली नाहीये, आणि तुम्ही हे मानून चालला आहात की आपल्याला मुलगीच होईल. यास्मिन, आपल्याला शाही बाबांनी आशीर्वाद दिला आहे आणि तू नक्कीच आई होशील. आपण आई वडील होऊ हा विचार करूनच आपण किती खुश आहोत. हो, ज्यावेळी आपण खरंच आई वडील बनू ना, आपण किती खुश असू ना. यास्मिन,
रतनजी यास्मीन 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 नाही रतनजी, असे काही नाही. ह्या आई होणार नाहीयेत. मग माझ्या पोटात जे दुखलं, ती चक्कर, मी तुम्हाला गैरसमजाखाली नाही ठेवणार. खरं तर तुमच्या पत्नीच्या पोटात एक मासाचा गोळा आहे. आमच्या डॉक्टरी भाषेत त्याला ट्यूमर म्हणतात. हा त्रास त्या ट्यूमरमुळेच झाला होता. मी औषध लिहून देतो, त्यामुळे तुम्हाला आराम पडेल. पण एका आठवड्यानंतर तुम्हाला परत तपासायला यावं लागेल. तसे डॉक्टर साहेब काही धोक्याचे कारण नाहीये ना? माझी यास्मीन ठीक तर आहे ना? हो, ठीक आहे यास्मीन. अच्छा साहेब. डॉक्टर साहेब, चल यास्मीन. अरे, काय झालं? मी डॉक्टर साहेबांना पैसे द्यायला तर विसरलोच. तू इथे बस, मी लगेच आलो. डॉक्टर साहेब. अरे, काय झालं? डॉक्टर साहेब, मला माहिती आहे तुम्ही माझ्यापासून काहीतरी लपवताय. यास्मीनला काय आजार आहे तुम्ही मला सांगा ना. हे बघा, आता तर इथे यास्मीन पण नाहीये. रतनजी, आजार खूप गंभीर आहे. म्हणजे तुमची पत्नी आता फक्त 6 महिन्यांची पाहुणी आहे. मला फार दुःख वाटतं रतनजी, पण स्वतःला सांभाळा. कसे सांभाळू डॉक्टर साहेब? यास्मीन, माझी यास्मीन माझे जीवन आहे. माझा जीव आहे ती. रतनजी, तुम्हाला हिम्मत ठेवावी लागेल. येणाऱ्या 6 महिन्यात तुम्हालाच तुमच्या पत्नीची सेवा करायची आहे. तुम्हालाच त्यांच्या सुखाची काळजी घ्यायची आहे. याचा काहीच इलाज नाहीये डॉक्टर साहेब. काहीच औषध नाहीये. मी यास्मीनची रिपोर्ट दुसऱ्या 2 डॉक्टरांना पाठवली आहे. त्यांचे पण तेच म्हणणे आहे की आता काही इलाज नाही. ती शेवटच्या स्टेजला आहे. फीस दिली? फीज? हा, हो, फीज दिली. काही म्हणाले का डॉक्टर साहेब? नाही. हो हो, डॉक्टर साहेब म्हणाले यास्मीन बिलकुल ठीक होईल. मग तू आई होशील. आपल्या घरात मूल खेळेल.
निघायचं? रडू नकोस. अरे आत्ताच तर तुम्ही मला सांगितलं की डॉक्टर साहेब म्हणाले आहेत मला काहीच नाही झालंय आणि तरी तुम्ही ऐक सुंदराबाई, सगळे तुझ्या नावाचा कसा जप करत आहेत. अरे बोलवा लवकर सुंदराबाईला. सुंदराबाईला बोलवा. एवढी गर्दी द्वारिकानाथजी, सगळे शिर्डीवाले माझं नृत्य बघायला आले आहेत. निसंदेह. आज मी साई बाबाला मात दिली. वैद्य बुवा, जेव्हा सगळे शिर्डी निवासी माझं नृत्य बघायला आले आहेत तर मी नक्कीच नाचेन. नक्कीच. हो, जरूर नाचेन मी. जरूर नाचेन. काय झालं? हे काय केलेस तू रंजना? फक्त सुंदराबाईला याची जाणीव करून दिली की ती नृत्य नाही करू शकणार. त्यांचा पाय मुरगळला आहे. यावेळी त्यांनी नाचण्याचा प्रयत्न जरी केला तर यांच्या पायाचे दुखणे वाढेल आणि असं होऊ शकतं की 2 दिवसाऐवजी सुंदराबाई 2 महिन्यांसाठी अपंग होऊन जाईल. अजूनही वेळ गेली नाहीये सुंदराबाई. साईबाबांची महिमा जाणून घे. सुंदराबाई, जेव्हा तू नृत्य करू शकत होतीस त्यावेळी कोणी तुझे नृत्य बघायला आले नाही आणि आता ज्यावेळी तू नृत्य करू शकत नाहीयेस सगळं मांडव लोकांनी भरला आहे. तुला वाटतं तू साईबाबाला मात दिलीस? नाही सुंदराबाई, नाही. अरे राम राम राम. अरे तू सुंदराबाईची साथीदार आहेस की शत्रू आहेस? हा, काय म्हणत होतीस सुंदराबाई तू? घुंगरांच्या तालावर शिर्डीवाल्यांना नाचवणार? पण काय करणार? तू दुसऱ्यांना कसं नाचवू शकते जेव्हा की तू स्वतःच नाचू शकत नाही? अरे राम राम. सुंदराबाई, तुझी ही साथीदार हाताच्या बाहेर जाते आहे. हो, ते पण माझ्या समोर. म्हणजे मी असं म्हणतोय आपल्या सगळ्यांच्या समोर तुझा अपमान करते आहे. हो, पण मी हिचा सन्मान करणार आहे. घुंगरू मला दे. द्वारिकानाथजी, सुंदराबाई नाचू शकली नाही तर काय झालं? तिची शिष्या रंजना तर नाचू शकते ना. घुंगरू बांध. अरे राम राम राम. पण सुंदराबाई, हिला तर नाचताच येत नाही. हो, मग ही कशी नाचणार सांग? जरूर नाचेल. हिला नाचावंच लागेल. सुंदराबाई, हे काय बोलतेस? लोक हिची खूप खिल्ली उडवतील. हो. कसे उडवतील? हिचे साईबाबा आहेत ना हिला वाचवायला. ही साईबाबाला आपला गुरु मानते ना. आता तेच साईबाबा
हिला नृत्य शिकवतील आणि करवून पण घेतील. घुंगरू बांध रंजना. आज मी त्याच नर्तकीचा सन्मान करण्यासाठी तुला घुंगरू बांधायला सांगते आहे. बांध घुंगरू. बांध बांध. अरे राम राम सुंदराबाई, ही तर खरोखरच नाचण्यासाठी चालली आहे. अरे जाऊ तर द्या तिला. अरे सुंदराबाई, हिला नृत्य येत नसेल तर खूप गडबड होऊन जाईल. लोक चपला फेकतील. मग काय झालं? हिचे साई बाबा आहेत ना, जे चपलांना फुलांमध्ये बदलतील. जा रंजना, नृत्य सुरू कर. तुम्ही काय करता आहात साईनाथ? माझ्या भक्ताला नृत्य शिकवतो आहे. नृत्य? भक्ताला? हो महासापती. सुंदराबाई, ती तर जाऊन उभी राहिली, पायच हलवत नाहीये. रंजना नाचायला तर लागली नाहीये ना?
जो आपल्या अहंकाराचा त्याग करून मला शरण येतो, मी त्याला पूर्णपणे मदत करतो. ह्यावेळी तुम्ही कुणाला मदत करत आहात साईनाथ? रंजनाची, सुंदराबाईच्या एका नर्तिकेची. ती माझी भक्त आहे. तिला नृत्य करता येत नव्हते, त्यामुळे मी तिच्या अंतःकरणात प्रवेश करून तिला सुंदराबाईपेक्षा पण चांगले नृत्य करायला लावले. सुंदराबाई सारख्या अहंकारीच्या अहंकाराला नष्ट करण्यासाठी मला अशा प्रकारची लीला पण दाखवावी लागते. तुम्ही धन्य आहात साईनाथ. सबका मालिक एक. जन्मदिवसाच्या शुभेच्छा. ये ये ये. रामलालजी, तुम्ही तर आतापासूनच शुभेच्छा द्यायला लागलात. आधी वाढदिवस करू, त्यानंतर शुभेच्छा देऊ. अरे तर त्यात इतके काय झाले? अजून एकदा शुभेच्छा देऊ आणि परत एकदा गळाभेट घेऊ. मन खुश झाले. अरे खात नाही आहात तुम्ही काही? वाढदिवसाच्या शुभेच्छा तुम्हाला. निर्मला, तूच घाल ना अंगठी. अरे बेटी, श्याम सुंदर एवढा बोलतो आहे तर घाल ना. अरे वा. रामलाल, तुझ्यासाठी आजचा दिवस शुभ नाहीये रामलाल. सावधान. बाबा, 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 कुठे आहात तुम्ही बाबा? हे काय करताय तुम्ही? आताच बाबा आले होते आणि बाबा? कोणते बाबा? भाऊ रामलालजी, तुम्ही ठीक आहात ना? बाबांनी मला सावधान असे का म्हटले? आजचा दिवस माझ्यासाठी शुभ नाही आहे. याचा अर्थ आहे की आज काहीतरी अशुभ होणार आहे. कुठे हरवलात तुम्ही? जावई बापू, हे तुमच्यासाठी. बघितलं, आजीने किती चांगली भेट दिली आहे. ते दाखव बघू. चेन तर खूप सुंदर आहे. ही तर मी घालून बघणार. हे काय करताय तुम्ही? हे तर श्याम सुंदरसाठी आहे. वहिनी, हे आपण काय बोलता आहात? आपल्यामध्ये हे माझं तुझं कुठून आलं? माझं जे काही आहे ते सगळं भाऊसाहेबांचंच तर आहे. बघितलंस, मी तर फक्त बघण्यासाठी घेतलं होतं हे. आणि जे रामलालचं आहे ते सगळंच्या सगळं श्याम सुंदरचं, म्हणजे माझी मुलगी निर्मलाचं आहे. वा श्याम सुंदर, तुझ्या वाढदिवसाला जेवण फार मस्त बनवलं होतं. छानच असणार भाऊसाहेब, कारण मी तर बनवलं नाहीये, निर्मलाने बनवलं आहे. जावई बापू, निर्मलाने दिलेली अंगठी तर तुम्ही घातली, पण माझी भेट सोन्याची चेन बेवारशासारखी तिथेच पडली आहे. सासूबाई, ह्याच्यात नाराज होण्यासारखं काही नाहीये, लगेच घालतो. निर्मला, दे बाई, सासूबाई नाराज होत आहेत. काकू, काकाला सोन्याची चेन मी घालतो. अच्छा. वा, अरे, हे तर रिकामं आहे. हं?
यात सोन्याची चेन नाहीये. काय चेन नाहीये? अरे राम, याचा अर्थ सोन्याची चेन चोरीला गेली. चुकीचा आरोप, मग तो छोटा असो की मोठा, कोणत्याही सज्जन आणि चांगल्या माणसावर झाला तर त्याच्यासाठी मरणच आहे. मी तुम्हाला राजा विक्रमादित्यची गोष्ट सांगतो. राजा विक्रमादित्य एक सज्जन आणि चांगला माणूस होता. एक दिवस राजा विक्रमादित्य एका दुसऱ्या राज्यात गेला. तिथली राजकन्या त्याच्यावर मोहित झाली. रात्री त्या राजकुमारीने आपल्या मोत्यांचा हार राजा विक्रमादित्यच्या खोलीत एका खिळ्यावर अडकवला. रात्री अचानक अघटित घडले. अनघटित काय बाबा? भिंतीवर एक राजहंसाचे चित्र लावलेले होते. अचानक चित्रातला राजहंस जिवंत झाला आणि एक एक करून मोती त्याने खाऊन टाकले. दुसऱ्या दिवशी राजकन्येच्या मोत्याच्या हाराच्या चोरीचा आळ राजा विक्रमादित्यवर आला. राजा विक्रमादित्य म्हणाला की चित्रातल्या राजहंसाने मोती खाल्ले. कोणीच त्याच्यावर विश्वास ठेवला नाही. बाबा, आज अचानक ही गोष्ट तुम्ही आम्हाला का सांगितली? ह्याचं काही ना काहीतरी तात्पर्य आहे साईनाथ. महाळसापती, ज्यावेळी ग्रहदशा ठीक नसते त्यावेळी काही घडू शकणे शक्य आहे. इतक्या मोठ्या राज्यावर सुद्धा चोरीचा आळ येऊ शकतो. चोरी? पण कशी काय होऊ शकते? पण बाहेरून तर कुणी आलेलंच नाहीये इथे. मी पण तर हेच म्हणते आहे. पण हा डब्बा तर इथेच होता ना सासूबाई? पण मनीषाजी, तुम्ही जरा या माझ्यासोबत. वाईट नका वाटू देऊ मनीषाजी, पण आजकाल रामलालजींची मनोदशा ठीक वाटत नाहीये. एकट्याने बोलत असतात, मग बाबा बाबा हाक देतात. त्यांना कोणीतरी बाबा दिसतो जो कोणाला दुसऱ्याला दिसत नाही. तुम्हाला म्हणायचं काय नक्की? सोन्याच्या चेनचा आणि बाबाशी काय संबंध? नाराज होऊ नका. असे होऊ शकतं. काय होतं? हे बघा, तुम्ही पण बघितलं आहेत रामलालजींना कशा प्रकारे ते चेन घालून बघत होते. कारण ती चेन त्यांना खूप पसंत होती. आता मी म्हणत होते की कदाचित रामलालजींनी ती सोन्याची देविका बहिणी, माफ करा. मला असं वाटलं म्हणून मी तुम्हाला एकटीला बोलवलं. सगळ्यांच्या समोर नाही बोलले. आणि मी असं ऐकलं आहे की रामलालजींची चोरीची सवय लहानपणापासून आहे. कारण ते ज्यावेळी मुंबईला आले होते त्यावेळी आपल्याच घरातले पैसे घेऊन पळाले होते. हो ना मनीषाजी? आता वाईट सवय इतक्या सहजपणे साथ सोडत नाही ना. तुम्ही त्या त्यांच्या पत्नी आहात, तुम्हाला तर त्यांच्याबद्दल सगळं माहिती असेल. तर मग तुम्हीच काहीतरी कारण काढून त्यांची नीट झडती घ्या. आम्ही विचारायला गेलो तर त्यांना वाईट वाटेल. समजलं ना मनीषाजी? वहिनी, आई तुम्हाला काय म्हणाली? आई, नक्कीच सोन्याच्या चैन बद्दल विचारलं असेल. त्यांना तुझ्यावर तर संशय नाहीये? अरे 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 श्याम सुंदर, हे बघ हे बघ हे बघ,
अरे तुझी सोन्याची चेन तर इथे आहे. चला पण मिळाली. बाबा, चेन तर तुमच्या खिशातून पडली आहे. माझ्या खिशातून? रामलाल, तुझ्यासाठी आजचा दिवस शुभ नाहीये रामलाल. सावधान. बाबा, कोणी परका आपल्याला धोका देतो किंवा आपल्या सोबत दगा करतो, त्यावेळी आपले मन इतके बेचैन होत नाही का? कारण तो आपला नाही आहे. आपण त्याच्यावर विश्वास ठेवला नव्हता. पर जर कोणी माणूस आपल्याला धोका देतो, त्यावेळी आपलं हृदय तुटून जातं. याला आपण काय म्हणतो? विश्वासघात. विश्वासघात कोण करतो? आपला मित्र. पती पत्नीचा मित्र आहे आणि पत्नी पतीची. पिता पुत्राचा मित्र आणि पुत्र पित्याचा. या नात्यांमध्ये, संबंधांमध्ये मैत्रीचा सुगंध आहे. मित्राचा अर्थ आहे विश्वास. आणि ज्यावेळी तोच मित्र विश्वासघात करतो, तर सुगंध दुर्गंधात परावर्तित होतो. त्यामुळे नेहमीच देवावर विश्वास ठेवा. देव कधीच आपल्या भक्तांसोबत विश्वासघात करत नाही. जो त्याच्यावर विश्वास ठेवतो, त्याचे तो कल्याण करतो. श्रद्धा आणि सबुरी हाच एक कल्याणकारी मंत्र आहे. सबका मालिक एक. निर्मला, जे काम तू नाही करू शकलीस ते मी असं करून दाखवलं. रामलाल आणि श्याम सुंदर मध्ये तिरस्काराचे बी पेरले आहे मी. काय? पण काय ग आई, तू हे केले कसे? अरे हे तर फारच सोपं होतं. सगळे जेव्हा जेवत होते ना, तेव्हा मी हळूच सोन्याची चेन रामलालच्या खिशात टाकली. आता वर्षानुवर्षाची नाती तुटतीलही आणि संपतीलही. नात्यात दरी तयार होईल. कारण श्याम सुंदरचा जो रामलालवर विश्वास आहे तो तुटून जाईल. हो, काच, अब्रू आणि विश्वास एकदा तुटला ना, तर परत जोडणं खूप कठीण होऊन जातं. समजलं? खूप मजा आली. हो. श्याम सुंदर, अरे भाऊसाहेब, बसा ना. इंद्रकुमारजी, मी खूप अस्वस्थ आहे.
मी आयुष्यात कधीच खोटं नाही बोललो. कुणा दुसऱ्याच्या वस्तूवर कधी वाईट नजर नाही टाकली. पण ह्यामुळे मी खूप अस्वस्थ आहे. माझ्या तर लक्षातच येत नाहीये की हे सगळं काय झालंय. हे सगळं चैन आणि जाऊ द्या इंद्रकुमारजी. हे बघा श्याम सुंदरसाठी मी बाजारातून त्यापेक्षाही भारी चैन घेऊन आलो आहे. हे बघा मी त्याच्यासाठी त्याच्यापेक्षाही छान चैन घेऊन आलो आहे. बघा ह्या सगळ्या चैन त्याच्यासाठी आहेत. ह्या सगळ्या त्याला देईन. मी ह्या सगळ्या चैन त्याला देऊन टाकेन. रामलालजी, तुम्ही एक गोष्ट विसरताय. दुधात जर आंबट काही पडलं तर दूध फाटून जातं. मनाच्या नात्यांमध्ये जर अविश्वास निर्माण झाला तर मन खट्टू होऊन जातं. आणि खूप प्रयत्न करूनही नासलेलं दूध आणि खट्टू झालेलं मन आधी सारखं राहत नाही. समजलात ना? अरे देवा! अरे देवा! रामलाल, इतक्या लवकर हार मानलीस? बाबा! रामलाल, मनुष्याचे जीवन एक कुरुक्षेत्रच आहे, ज्यामध्ये माणसाला भावनांचं महाभारत लढावंच लागतं. बाबा! कधी आपल्यासोबत आणि कधी कधी आपल्या स्वतःसोबत सुद्धा. सत्याच्या मार्गावर चालत असताना आणि सत्याची साथ देत असताना जो हे महाभारत जिंकतो, ईश्वर नेहमीच त्याची साथ देतो. बाबा! हे युद्ध अनोखं युद्ध आहे रामलाल. यामध्ये बाण, भाले, तलवारी चालत नाहीत. यामध्ये शब्द चालतात. असे शब्द जे भयंकर, विस्फोटक आणि विनाशकारी असतात. हे शब्दांचे अस्त्र माणसाला जखमी करत नाहीत, त्याच्या मनाला घायाळ करतात. जसे तू या वादळाचा सामना करतो आहेस, त्याचप्रमाणे तू तुझ्या आयुष्यात आलेल्या आणि येणाऱ्या वादळाचा सामना कर. तुझे कल्याण होईल रामलाल. बाबा! बाबा! मनीषा, नासलेलं दूध आणि घायाळ झालेलं मन कधीच परत मिळत नाही. नासलेलं दूध कधीच परत मिळत नाही आणि घायाळ झालेलं मन कधीच परत जोडलं जात नाही. सबका मालिक एक.